नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजची संध्याकाळ अत्यंत दुर्दैवी आपल्या भारतीयांसाठी ठरलेली आहे. कारण राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटामध्ये जवळजवळ 10 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आत्ता हा व्हिडिओ करेपर्यंत आलेली आहे. अर्थात हा स्फोट नेमका कसा झाला किंवा यामागं कोण आहे याबद्दलची माहिती या क्षणापर्यंत नसली तरी एकंदरीत सगळी मोडस ऑपरेंडी बघता हा आतंकवादी हल्ला असल्याची शक्यता ही सर्वाधिक आहे. आणि त्या अनुषंगानंच देशभरात मुंबई असेल किंवा अन्य देशातल्या प्रमुख शहरं असतील, या शहरांमध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेली आहे. आपल्याला लक्षात आलं असेल की गेल्या 2-3 दिवसामध्ये भारतीय सुरक्षा यंत्रणांनी ज्या पद्धतीनं देशभरात कोम्बिंग ऑपरेशन राबवलं आणि दहशतवादी कारवायांपासून देशाला वाचवलं. कोण कोण या सगळ्या कारवायांमध्ये सहभागी होतं, तर डॉक्टर, शिक्षक म्हणजे सर्वसामान्य लोक या संदर्भात स्वप्नात देखील आणू शकत नाहीत की डॉक्टर पेशातील किंवा शिक्षक पेशात काम करणारी लोक अशा पद्धतीचं काम करू शकतात. परंतु हरियाणा असेल, उत्तर प्रदेश, गुजरात इकडे ज्या काही कारवाया सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या आहेत, त्यामध्ये जे लोक या आतंकवादी कारवायांमध्ये सापडले त्यांचं प्रोफाईल बघता हा नवा ट्रेंड आपल्याला इथं दिसून आलेला आहे. जवळजवळ 2900 किलो म्हणजे 3 क्विंटल इतकी स्फोटकांची सामग्री या कारवाईमध्ये जप्त करण्यात आली. याचा राग या दहशतवाद्यांना आला आणि त्यांनी आज राजधानी दिल्ली इथं तो राग व्यक्त केला. आणि आपल्याला माहीतच आहे की लाल किल्ला आणि हा सगळा परिसर संध्याकाळच्या वेळेला किती गजबजलेला असतो. केवळ दिल्लीच नाही तर देशभरातून आणि देशाबाहेरून अनेक पर्यटक, नागरिक तिथं फिरण्यासाठी येत असतात. प्रचंड गर्दीचा तो परिसर असतो आणि त्याच वेळेला म्हणजे जवळजवळ 6:55 म्हणजे 7 वाजता इथं स्फोट एका कारमध्ये घडला. कारमध्ये झालेला स्फोट जेव्हा घडला त्यावेळेला सुरुवातीला असं जाणवत होतं की स्फोट हा कारच्या तांत्रिक बिघाडामुळं किंवा गॅस लीकमुळं वगैरे झाला असेल. परंतु स्फोटाची भीषणता जेव्हा समोर आली तेव्हा एक गोष्ट अजूनही अधोरेखित होते. हा स्फोट कारमधल्या तांत्रिक बिघाडाचा वगैरे निश्चित नाही आणि तो आतंकवादी हल्लाचा एक प्रकारचा. याला कोणीही नाकारू शकत नाही, कारण देशभरातली सुरक्षा यंत्रणा इतकी सतर्क झाली आहे. NSG असेल, NIA असेल, यांनी याची गंभीर दखल घेतली आणि दिल्ली आणि इतर ठिकाणी सुरक्षा यंत्रणा सतर्क केलेली आहे. याशिवाय आपल्याला लक्षात आलं असेल की पहलगामचा जो हल्ला झालेला होता आणि त्या हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलानं जे प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलं, पाकिस्तानमधली जी 9 दहशतवादी स्थळं ही उद्ध्वस्त केली, त्याचा राग कुठंतरी या दहशतवाद्यांना निश्चित आहे. आणि या ऑपरेशन सिंधूरचं उट्टं काढणं किंवा त्याचा बदला घेणं हा त्यांचा उद्देश होता, हे पण निश्चित आहे. आणि या संदर्भातला व्हिडिओ आजच आम्ही रात्री 9 वाजता प्रसारित केलेला आहे. कुख्यात दहशतवादी हफीज सईद हा बांगलादेश मार्गे कशा पद्धतीनं भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे हा त्या व्हिडिओचा विषय आहे. मात्र एक गोष्ट आपल्याला लक्षात घेण्यासारखी आहे की गेल्या 2-3 दिवसात ज्या कारवाया भारतीय सुरक्षा दलांनी केल्या त्या कारवायांमध्ये जे आरोपी पकडले आणि त्यांच्याकडून जे शस्त्रास्त्र आणि इतर स्फोटकं जी पकडली गेली त्याचा क्वांटम बघितला तर एक गोष्ट लक्षात येते की भारतामध्ये त्यांना कशा पद्धतीनं अकांड तांडव करायचा होता. त्याला मूठ माती भारतीय सैन्य दल म्हणा किंवा भारतीय सुरक्षा यंत्रणांनी दिली. त्याचा राग कुठंतरी या दहशतवाद्यांना आला आणि त्यांनी आज राजधानी दिल्ली हे लक्ष्य केलं. तब्बल 14 वर्षानंतर दिल्लीमध्ये असा आतंकवादी हल्ला झाला असं आपल्याला इथं म्हणावं लागेल. अजूनही हा व्हिडिओ प्रसारित होईपर्यंत हा स्फोट हा आतंकवादी हल्ला असेल तर तो कुणी केला याबाबत सुरक्षा यंत्रणांनी अधिकृतरित्या काहीही जाहीर केलं नसलं तरी एकंदरीत परिस्थिती बघता हा आतंकवादी हल्लाच आहे असं आपल्याला इथं म्हणावं लागेल. यामध्ये जवळजवळ 10 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक नागरिक जखमीसुद्धा झालेले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रचंड भीतीचं वातावरण हे राजधानी दिल्ली आणि देशातल्या प्रमुख शहरांमध्ये निश्चित आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत. सर्वसामान्यसुद्धा या सगळ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहेत. रात्री उशिरा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितलं हा जो प्रकार घडला, जी घटना घडली ती स्फोटाची, या संदर्भात सर्व शक्यता गृहीत धरून सुरक्षा यंत्रणा, तपास करत आहेत. आपण स्वतः रुग्णालयात रुग्णांची विचारपूस करण्याकरता जाणार आहोत. घटनास्थळी एकंदरीत काय चित्र आहे हे पाहण्याकरता पोहोचत आहोत. परंतु स्फोटाची मोडस ऑपरेंडी लक्षात घेता स्फोट हा एका कारमध्ये झालेला आहे. यापूर्वी मुंबईमध्ये जे काही बॉम्बस्फोट झाले त्यामध्ये अशाच प्रकारे कारचा उपयोग हा करण्यात आलेला होता, हे विसरून चालणार नाही.
तेव्हा आता बघूया येणाऱ्या काळामध्ये भारतीय सुरक्षा यंत्रणा आणि कशा पद्धतीनं तपास करतायत, त्यांच्या हाती काय लागतं आणि नेमकं काय समोर येतं. हा व्हिडिओ प्रसारित होईपर्यंत कुठल्याही दहशतवादी संघटनेनं या स्फोटाची कुठलीही जबाबदारी स्वीकारलेली नाही किंवा या संदर्भात कोणीही अधिकृत असं काही सांगितलेलं नाही. परंतु एक गोष्ट नक्की आहे, झालेला स्फोट, त्याची व्याप्ती, मृत्यूंची संख्या, जखमींची संख्या आणि देशभरात सतर्क झालेली सुरक्षा यंत्रणा, या सगळ्या गोष्टींचा विचार करता हा स्फोट हा आतंकवादी हल्लाच असण्याची शक्यता जास्त आहे. तो आतंकवादी स्फोटच आहे असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही. इथं आपल्याला असं म्हणता येईल. तूर्त इथंच थांबतो. याबद्दलची अधिक माहिती, अधिक अपडेट्स आम्ही वेळोवेळी आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. इनसाईड स्टोरी आपल्यापर्यंत पोहोचवू. बघत रहा न्यूज डंका. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा, आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.